नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नाच्या पंक्तीत जसा मसाले भात मिळतो ना त्याच चवीचा आणि तशाचा तसा मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. एखादा घरात सणवार असेल किंवा संपूर्ण स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही हा मसाले भात बनवू शकता. नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप अप्रतिम चवीचा असा हा मसाले भात एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तर असा हा चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा ते आता आपण बघूया. तर याच्यासाठी लागणाऱ्या काही भाज्या मी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये फ्लॉवर आहे. फ्लॉवरची अशी मोठी मोठी फुलं मी काढून घेतलेली आहेत. थोडा गाजर घेतलेला आहे. हे आहे ते पावटा आणि घेवड्याच्या थोड्याशा बिया घेतलेल्या आहेत. थोडी फरसबी आहे ती उभी चिरून घेतलेली आहे आणि तोंडली आहेत ती पण अशी मस्त अशी उभी चिरून घेतलेली आहेत. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून मी अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक वांगं आहे तर ते काळं पडू नये म्हणून मी चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे मी वापरलेले आहे तो म्हणजे बटाटा. तर इथं मी उकडून बटाटा वापरलेला आहे. तुम्ही कच्चा पण वापरू शकता, पण उकडलेल्या बटाट्यामुळे खूप चांगली टेस्ट येते, कारण सगळे मसाले मस्त ॲब्झॉर्व करून घेतो तो बटाटा आणि खूप छान असा चवीला लागतो. त्याच्यानंतर एक कांदा आहे तो उभा पातळ चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे. मसाले भातासाठी ही सगळी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आता हे एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला इथं लागणार आहेत. इथं मटार पण तुम्ही वापरू शकता. मला मिळाले नाही म्हणून मी मटार इथं वापरलेले नाही आहेत. आता त्याच्यासाठी एक वाटण करावं लागणार. त्याच्यासाठी मी थोडीशी हिरवी कोथिंबीर, एक अख्खा लसणाचा गड्डा आहे तो पाकळ्या सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं आहे ते घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ह्याचं एक आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे काही खडे मसाले लागणार आहेत जे आपण मसाले भाताचा मसाला बनवणार आहोत. एक मोठा चमचा धणे घेतलं आहे. अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. एक चक्री फूल आहे ते मी अर्धच घेतलेलं आहे. लवंगा एक 7-8 घेतलेले आहेत. एक 10 काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा मी इथं हे डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी सुकं खोबरं पण वापरू शकता. तर याचा आपल्याला एक मस्त असा मसाला करून घ्यायचा आहे. नंतर हा आहे तो तांदूळ. तर इथं मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. पाण्यामध्ये भिजत ठेवलेला नाही आहे, फक्त धुवून ठेवलेला आहे. बासमती तांदळाच्या ऐवजी तुम्हाला तुमचा आवडीचा तुम्ही कुठलाही तांदूळ इथं वापरू शकता. तर आता आपण पहिलं मसाला बनवून घेऊया. तर इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट आहे तर ते मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. हे बघा, मस्त असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, पण करपवायचं नाही आहे. हे बघा, हलका त्याचा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ते काढून घेतलं आणि नंतर मग मी मगाशी जे मसाले सगळे दाखवले ते सगळे मसाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत. धणे आहे, जिरं आहे, लवंग आहे, दालचीन आहे आणि मिरी आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून एखाद दुसरा वेलची पण घालू शकता. वेलदोडे पण याच्यामध्ये 1 किंवा 2 वापरू शकता. आणि हे आपल्याला फक्त हलके भाजून घ्यायचे आहेत, खूप करपवायचे नाही आहेत. त्याचा थोडासा हलका स्मेल येईल इथपर्यंतच आपल्याला हे मंद गॅस फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, आपण ताज्या मसाल्यामध्ये हा मसाले भात करतो त्याच्यामुळे याची चव आहे ती खूप छान येणार आहे. सगळे जे मसाले मी भाजून घेतले ते मी थंड करून घेतले आणि नंतर मग मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले. हे बघा, मिक्सरच्या जारमध्ये हे काढून घ्यायचे आणि आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे. जाडसरच पूड करून घ्यायची आहे. ही बघा, खूप बारीक पूड नाही, अशी रवाळ अशी जाडसर आपल्याला ही याची पूड करून घ्यायची आहे. मस्त असा स्मेल येतो जेव्हा हे मसाले आपण मिक्सरला फिरवतो. तर मस्त असा आपला हा मसाले भातासाठी लागणारा ताजा मसाला इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा मसाला वापरायचा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही इथं गोडा मसाला वापरू शकता. तर हा असा मस्त असा मसाले भाताचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. आता पुढची कृती बघूया. तर आपल्याला याच्यामध्ये एक वाटण करायचं आहे. त्याच्यामध्ये मी ही हिरवी कोथिंबीर, आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची इथं वापरलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. या वाटणामुळे आपल्या मसाले भाताची मस्त अशी टेस्ट येणार आहे. हे बघा, याचं मस्त असं बारीक एकदम असं वाटण करून घ्यायचं आहे आणि ते वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. या वाटणामुळेच मसाले भाताला एक छान अशी टेस्ट येणार आहे. तर हे आपलं असं हिरवंगार मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. मसाला पण आपला तयार झालेला आहे. आता फोडणी करून घेऊया, म्हणजे मेन कृतीला सुरुवात करूया. तर मी हा कुकरमध्ये करणार आहे मसाले भात.
तर कुकर मी गरम करून घेतला आणि याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आहे आपल्याला. आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर मग याच्यामध्ये मोहरी घालायची आहे 1 चमचा. मोहरी तडतडली की मग याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. नंतर मग याच्यामध्ये थोडा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे मस्त असा स्वाद येतो. आणि हिंग, जिरं, मोहरी सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडेसे मिरी घातलेले आहेत, लवंग घातलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 वेलचीचे पूर्ण वेलची दाणे किंवा आपण वेलचीची अख्खी बोंड म्हणू शकतो ती घातलेली आहेत. आणि छान अगदी हे परतवून घेतलेलं आहे. थोडेसे खडे मसाले हलके फुलेपर्यंत आपल्याला हलकं हे परतवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये थोडं कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्ता पण तेलामध्ये छान अगदी परतवून घेतलेला आहे. हे बघा, आपला सुंदर आणि मस्त असा मसाले भात इथं तयार होणार आहे. कढीपत्ता चांगला तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि काजूगराचे तुकडे घातलेले आहेत. मसाले भातामध्ये शेंगदाणे आणि काजूगराचे तुकडे घालतात, त्याच्यामुळे त्याची अजून एकदम रिच अशी टेस्ट येते. एकदम लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आपला तयार होतो. तुमच्याकडे ह्या दोघांपैकी एक जरी अवेलेबल नसेल तर स्किप केलं तरी चालेल. नंतर मग याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. हे बघा, आणि कांदा आपल्याला इथं परतवून घ्यायचा आहे. मस्त असा कांदा परतवून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा हलका मऊ पडेपर्यंत आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला छान अगदी परतवून घ्यायचा आहे. हे सगळं करताना गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियम टू स्लो ठेवायची आहे. कांदा टोमॅटो छान अगदी परतवून झालं की मध्ये मी थोडीशी जागा केली आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला वाटण घालायचं आहे. कारण वाटण पण आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे, नाहीतर वाटणाचा कच्चेपणाचा स्वाद आपल्या मसाले भाताला येईल. त्यामुळे थोडंसं हे वाटण जे आहे ते आपल्याला ह्या सगळ्या जिन्नसांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. वाटण परतवून झाल्यानंतर मग भाज्या घालायच्या आहेत. तुम्ही इथं भाज्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, इथं तुम्ही मटार पण वापरू शकता. मला मिळाले नाही मटार म्हणून मी इथे मटार वापरले नाहीत. एखादी भाजी नसेल तर ती तुम्ही इथं स्किप पण करू शकता. वांगं घातलेलं आहे, उकडलेला बटाटा घातलेला आहे आणि हे सगळ्या मसाल्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान अगदी परतवून घेतलेल्या आहेत. सगळ्या भाज्यांना हा मसाला लागला पाहिजे, तरच आपले मसाले भाताची टेस्ट आहे ती खूप छान येणार आहे. त्यामुळे इथं ह्या भाज्या छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. आणि जो मगाशी मी मसाला करून ठेवला तो सगळा मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे. आणि छान अगदी ह्या मसाल्यामध्ये नंतर मग मी याच्यामध्ये हळद वापरलेली आहे. एक अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही बघा, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती मी इथं वापरलेली आहे. त्याच्यामुळे मस्त असा लाल रंग आपल्या मसाले भाताला येणार आहे. आणि छान अगदी आता हे मस्त असे मसाले जे आहेत ते ह्या फोडणीमध्ये परतवून घेतलेले आहेत. सगळ्या भाज्यांना हे मसाले छान अगदी लागले पाहिजेत म्हणून व्यवस्थित अगदी इथे हे परतवून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आणि मस्त असे परतवून झाले की नंतर मग याच्यामध्ये आपल्याला हा भात घालायचा आहे. तर इथं मी हा 1.5 कप भात घेतलेला आहे, म्हणजे 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे. तर तांदूळ जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मग मी निथळत ठेवला आणि नंतर मग याच्यामध्ये वापरलेला आहे. तुम्हाला फार घाई असेल तर लगेच तांदूळ धुवून इथं वापरला तरी चालेल. आणि नंतर मग याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मी इथं बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही एकदम साधा कोलमसुद्धा वापरू शकता किंवा आपला जो इंद्रायणी आहे तो पण वापरू शकता किंवा आंबेमोहर आहे तो पण वापरू शकता. आणि नंतर मग याच्यामध्ये मी अर्ध लिंबू आहे ते पिळलेलं आहे. लिंबाने या मसाले भाताची टेस्ट आहे ती खूप छान येणार आहे. अगदी आवर्जून वापरा लिंबू. लिंबाचा रस, लिंबाच्या रसामुळे मस्त टेस्ट अजून वाढते या मसाले भाताची. आणि हा मसाले भात आपल्याला आता छान अगदी परतवून घ्यायचा आहे, कारण तांदळाला पण सगळा मसाला सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा तांदळाला लागल्या पाहिजेत. तांदूळ हा जो आहे मस्त असा ह्या कुकरमध्ये जो आहे तो छान अगदी आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे बघा, सगळा मसाला तांदळाला छान अगदी लागलेला आहे.
नंतर मग याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप आवर्जून वापरा, कारण आपण मसाले भात करतोय त्यामुळे तूप हे इथं वापरलंच पाहिजे. तूप वापरल्यानंतर मग आपण हा पुन्हा एकदा जो तांदूळ आहे किंवा जो हा सगळा मसाला आहे तो छान अगदी परतवून घेतलेला आहे. म्हणजे सगळ्या तांदळाला हे जे तूप आहे ते लागणार आहे. हे बघा. आणि नंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर इथं मी 1.5 कप तांदूळ वापरला, म्हणून मी इथं 3 कप पाणी वापरणार आहे. हे बघा, 2 झाले आणि अजून 1 कप. आता पाण्याचं प्रमाण हे तुमच्या तांदळावर अवलंबून आहे. शक्यतो जुनाच तांदूळ वापरा, म्हणजे जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी असं प्रमाण हे परफेक्ट आहे. हे बघा. आणि आता हे छान अगदी आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ओतल्यानंतर. हे बघा, म्हणजे सगळे मसाले, सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित छान अगदी मस्त अशा एकत्र होतील. आता हे छान अगदी सगळं मसाले आणि पाणी घातल्यानंतर छान अगदी मिक्स करून झाल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तर याला ही उकळी येऊ देणं फार महत्त्वाचं आहे या पाण्याला, तरच आपला मसाले भात आहे तो मस्त असा मोकळा आणि खूप छान असा तयार होणार आहे. मस्त उकळी येऊ द्यायची, नंतर कोथिंबीर घालायची, नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याला आपल्याला झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्या फक्त 2 शिट्ट्या करताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि ह्या कुकरला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, 2 शिट्ट्या करून झाल्या. 2 शिट्ट्यांमध्येच हा मसाले भात आहे तो खूप छान तयार होतो. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आता गार झालेला आहे आणि आता मी हा ओपन करणार आहे. हे बघा, परफेक्ट मस्त मोकळा आणि चवदार एकदम लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात इथं तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट असा मसाले भात तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट. कुठेही खाली कुकरला हा मसाले भात आहे तो चिकटलेला नाही आहे. भाज्या पण बघू शकता मस्त अशा अक्क्या राहिलेल्या आहेत, कुठेही त्या विरघळलेल्या किंवा पूर्ण स्मॅश झाल्यात असं झालेलं नाही आहे. हे बघा, मस्त अशा परफेक्ट अशा ह्या मसाले भात इथं आपला तयार झालेला आहे आणि कुकरमध्ये केला त्यामुळे एकदम झटपट असा हा मसाले भात तयार झालेला आहे. हे बघा, जेव्हा संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, आपल्याला एक कमी वेळेमध्ये काहीतरी चमचमीत करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही हा मसाले भात तयार करू शकता. आणि जर तुम्हाला अगदीच फार कमी वेळेत करायचा असेल तर आपण जो मसाले भाताचा जो मसाला तयार केला ना तर त्याच्याऐवजी तुम्ही इथं गोडा मसाला वापरू शकता. म्हणजे एकदम कमी वेळेत हा मसाले सुंदर असा मसाले भात तयार होतो. तुम्ही बघू शकता किती छान असा मसाले भात तयार झालेला आहे. कुकरमध्ये कुठेही खाली लागलेला नाही आहे, म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे आणि 2 शिट्ट्यांमध्ये हा मस्त असा मसाले भात तयार होतो. याच्याबरोबर तुम्ही एखादी दह्याची कोशिंबीर घेऊ शकता, लोणचं, पापड हे सुद्धा जिन्नस ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. वरतून तूप घालून हा मसाले भात खायचा आहे. थोडंसं मी इथं ओलं खोबरं पण वरती घातलेलं आहे, त्यामुळे एकदम रिच असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त एकदम. टेस्ट तर विचारूच नका, एकदम सुंदर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.